Hello students, welcome to e-learning platform of Automobile Engineering Department. माझं इंट्रोडक्शन मी ऑलरेडी सर्वांना दिले. आपल्या सब्जेक्टचं नाव आहे ऑटोमोबाईल ट्रान्समिशन सिस्टीम. आपल्या आधीच्या 2 लेक्चर्समध्ये आपण सिलेबसचा ओव्हरव्ह्यू घेतलाय. त्यानंतर सेकंड लेक्चरमध्ये आपण टाइप्स ऑफ लेआउट, त्याच्यामध्ये 4 लेआउट बघितलेत. प्रत्येकाचे ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस पण आपण त्या लेक्चरमध्ये डिस्कस केलेत. आजचं लेक्चर आपण थर्ड लेक्चर सुरू करतोय. ह्या लेक्चरमध्ये आपण चासी अँड फ्रेम ह्यामधला डिफरन्स, त्याची मटेरियल, टाइप्स ऑफ फ्रेम अशा बऱ्याचशा गोष्टी डिस्कस करणार आहोत. लोकेशन अँड फंक्शन ऑफ मेजर कॉम्पोनंट्स ऑफ ट्रान्समिशन सिस्टीम. ट्रान्समिशन सिस्टीमच्या कॉम्पोनंट्सचं लोकेशन कुठं आहे, कुठं लोकेट केले, ॲज वेल ॲज त्याचं मेन फंक्शन काय आहे, ह्या गोष्टी आपण ह्या स्लाइडमध्ये डिस्कस करूयात. नंबर 1, इंजिन. It is a power plant. In scientific terms, we can define engine as engine converts chemical energy of fuel into mechanical energy. So basically it is a power plant. पॉवर प्रोड्यूस करतो आणि तयार केलेली पॉवर जी आहे ती पुढे ट्रान्समिशन ट्रेनला ट्रान्सफर करतो. हे बेसिक फंक्शन आहे इंजिनचं. सेकंड वन, क्लच. Basically, clutch is located in between engine and gearbox. So, to engage and disengage the engine from gearbox, it is a primary function of clutch. Third one, gearbox. Gearbox vary speed and torque. तिथे एक शब्द लिहिलाय व्हॅरी. व्हॅरी करतो म्हणजे कमी किंवा जास्त करतो. तर काय कमी किंवा जास्त करतो? स्पीड आणि टॉर्क. स्पीड वाढवतो किंवा कमी करतो, ॲज वेल ॲज टॉर्क वाढवतो किंवा कमी करतो. आय हॅव रिटन 2 वर्ड्स इन दिस स्लाइड, रिव्हर्स अँड न्यूट्रल. गिअरबॉक्स मध्ये एक सुविधा किंवा एक प्रोव्हिजन केलेली असते की त्यामुळे आपण गाडी रिव्हर्स करू शकतो, ॲज वेल ॲज गिअरबॉक्स मध्ये आणखीन एक पोझिशन असते, त्या पोझिशनचं नाव आहे न्यूट्रल. तर गिअरबॉक्सच्या मदतीनं आपण गाडी न्यूट्रल मध्ये पण टाकू शकतो. फोर्थ component of transmission train, it is final drive and differential. So what are the basic functions of final drive and differential? I have written here 2 basic functions. Number 1, turns the drive of propeller shaft through 90 degree. प्रॉपेलर शाफ्ट कडनं ड्राईव्ह जो येतो, थोडक्यात प्रॉपेलर शाफ्ट ड्राईव्ह जो घेणार आहे तो गिअरबॉक्स कडनं घेणार आहे आणि तो ड्राईव्ह ट्रान्सफर करणार आहे डिफरन्शियल पर्यंत. पण तो ड्राईव्ह 90 डिग्रीमध्ये 90 डिग्रीमध्ये वळवण्याचं काम जो आहे तो फायनल ड्राईव्ह करतो. कारण का रेअर ऍक्सल जो असतो तो प्रॉपेलर शाफ्टला परपेंडिक्युलर किंवा 90 डिग्रीमध्ये असतो. सेकंड फंक्शन, व्हॅरी द स्पीड ऑफ IRW अँड ORW. व्हॅरी, अगेन परत वर्ड आलाय तो व्हॅरी करणे म्हणजे काय, कमी किंवा जास्त करणे. व्हॅरी द स्पीड, स्पीड व्हॅरी करतो. IRW अँड ORW. आपल्या सर्वांना माहिती आहे व्हॉट इज द मिनिंग ऑफ IRW अँड ORW. IRW म्हणजे इनर रेअर व्हील आणि ORW म्हणजे आउटर रेअर व्हील. आउटर रेअर व्हीलचं स्पीड वाढवणं, टर्न कुठलाही असू दे, लेफ्टचा किंवा राईटचा, आउटर रेअर व्हीलचा स्पीड कायम जास्त असतो ऍज कम्पेअर्ड टू इनर रेअर व्हील. तर स्पीड कमी जास्त करणं आउटर रेअर व्हील, इनर रेअर व्हीलचं एक बेसिक फंक्शन आहे डिफरन्शियल्स. चासी अँड फ्रेम. इंट्रोडक्शन. फ्रेम, it is the main structure of chassis. All other components are fastened to it. Frame म्हणजे it is a main structure, or you can say that it is a backbone of the vehicle on which various components, various assemblies are fastened or bolted.
So that is the basic difference between frame and chassis. Frame, it is a basic structure, main structure, and on which various components are attached. So finally it becomes chassis. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर चासी म्हणजे थोडक्यात पूर्ण व्हेकल, फक्त त्या व्हेकल वरती बॉडी नाही. म्हणजे चासीमध्ये तुम्हाला काय बघायला मिळेल तर तुम्हाला फ्रेम पण दिसणार आहे, गाडीचे व्हेकलचे सगळे कंपोनेंट्स पण दिसणार आहेत, व्हील्स पण दिसणार आहेत, स्टेअरिंग, ट्रान्समिशन, ब्रेकिंग, सस्पेन्शन, इंजिन, या सगळ्या सिस्टीम पण चासीवरती असणार आहेत. पण त्याला आपण ऑटोमोबाईल किंवा व्हेकल म्हणू शकत नाही, कारण का त्याच्यावरती जेव्हा बॉडी फिट होणार आहे, बॉडी बोल्ट होणार आहे, बॉडी फासन होणार आहे, त्या केसमध्ये ती टोटल व्हेकल किंवा ऑटोमोबाईल तयार होईल. आय हॅव रिटन हिअर वन क्वेश्चन, व्हाय फ्रेम इज नॅरो ॲट फ्रंट. फ्रेम जी असती कुठल्याही गाडीची ती पुढच्या साईडला नॅरो असते. नॅरोचा अर्थ माहिती आहे आपल्या सर्वांना, पुढच्या साईडला ती निमुळती असते. याची कारणं काय आहेत तर फर्स्ट रिझन इज शॉर्ट टर्निंग रेडियस. पुढच्या साईडला फ्रेम नॅरो निमुळती असल्यामुळे टर्निंग रेडियस, गाडीची टर्निंग रेडियस जी आहे, टर्नची रेडियस जी आहे ती शॉर्ट होती, कमी होती. आणि सेकंड वन, पुढं नॅरो असल्यामुळं बॅक साईडला फ्रेम जी आहे ती लार्ज किंवा त्याची विड्थ जास्त असते, त्यामुळं लार्जर स्पेस फॉर बॉडी. बॉडी जी आहे ती मागच्या साईडला आपण मोठी फिट करू शकतो. तर ही दोन कारण आहेत फ्रेम नॅरो असण्याची. नेसेसिटी ऑफ फ्रेम. पॉइंट नंबर 1. Frame gives or frame provides strength for the vehicle so that frame supports various vehicle components. So this is the first point of necessity. Point number 2, mounting for all components. फ्रेमवरती आपण सगळे कंपोनेंट्स, सगळ्या सिस्टीम, सगळ्या असेंब्लीज जे आहेत त्या माउंट करतो. पॉइंट नंबर 3, एक्स्ट्रीमली रिजिड, स्ट्रॉंग टू विथस्टँड शॉक ट्विस्ट लोड्स. फ्रेम कशी पाहिजे हा क्वेश्चन जर का डोक्यात आला तर डेफिनेटली आन्सर काय असेल, फ्रेम मस्ट बी एक्स्ट्रीमली रिजिड. रिजिड पाहिजे, स्टर्डी पाहिजे, स्ट्रॉंग पाहिजे. तर का स्ट्रॉंग पाहिजे, कारण का फ्रेमवरती वेगवेगळ्या प्रकारचे व्हेरियस लोड्स ऍक्ट होणार आहेत, जसे शॉक लोड्स, ट्विस्टिंग लोड्स. शॉक लोड्स तरी डेफिनेटली तुम्ही इमॅजिन करू शकत असाल की रोडच्या कंडिशन ज्या आहेत त्या व्हॅरी होणार आहेत, एकसारखे रोड आपल्याला कधीच मिळणार नाहीत. त्या कंडिशनमध्ये शॉक्स जे येणार आहेत व्हीलवरती ते अल्टिमेटली ट्रान्सफर फ्रेमवरती होणार आहेत. म्हणून फ्रेम कशी पाहिजे, एक्स्ट्रीमली रिजिड आणि स्ट्रॉंग पाहिजे. विथस्टँड करणे म्हणजे बेअर करणे, सहन करणे. फंक्शन्स ऑफ फ्रेम. नंबर 1, कॅरी लोड ऑफ गुड्स अँड पॅसेंजर्स. फ्रेम काय करते, लोड जो आहे तर लोड कशाचा येणार आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की गाडीमध्ये कुठली पण व्हेकल असू दे, कमर्शियल असू दे किंवा पॅसेंजर व्हेकल असू दे, गुड्स कॅरेज व्हेकल असू दे, त्या केसमध्ये गाडीमध्ये लोड जो असतो तो बेसिकली लोड जो असतो मुख्यत्वे हा मालाचा म्हणजे गुड्सचा असतो किंवा पॅसेंजर्सचा असतो. तो लोड जो आहे तो डायरेक्टली फ्रेमवरती येणार आहे. पॉइंट नंबर 2, टू सपोर्ट इंजिन, गिअरबॉक्स, बॉडी एटसेट्रा. फ्रेम जी आहे ती सपोर्ट करते इंजिनला, गिअरबॉक्सला, व्हेकल बॉडीला. आपल्या सर्वांना माहिती आहे की गाडीमधला महत्वाचा कंपोनंट इंजिन असतो. इंजिन हे सगळ्यात मोठं असतं ऍज वेल एज हेवी पण असतं. तर इंजिनचा लोड जो आहे तो सपोर्ट केला जातो फ्रेम. पॉइंट नंबर 3, टू विथस्टँड फोर्सेस ड्यू टू सडन ब्रेकिंग अँड ऍक्सिलरेशन. अगेन परत तो वर्ड आला बघा थर्ड नंबरच्या पॉइंट मध्ये, विथस्टँड. बेअर करतो, सहन करतो, फोर्सेस सहन करतो, ड्यू टू सडन ब्रेकिंग अँड ऍक्सिलरेशन. सडन ब्रेकिंग, अचानकपणे ब्रेकिंग जे होतं, ब्रेकिंग सर्वांना माहिती आहे, आपण ब्रेक्स अप्लाय जेव्हा करतो ते बऱ्याचदा सडन असतात. इमर्जन्सी केसमध्ये आपण सडन ब्रेक्स अप्लाय करतो, त्या केसमध्ये तो फोर्स जो येणार आहे तो डायरेक्टली फ्रेमवरती येणार आहे. आणि सेम केस ऍक्सिलरेशनच्या बाबतीत पण
आपल्याला सडन ऍक्सिलरेट पण गाडी बऱ्याचदा करायला लागते. उदाहरण देतो, कुठल्याही व्हेकलला ओव्हरटेक करताना आपण गाडी सडन ऍक्सिलरेट करतो. सडन ऍक्सिलरेट करतानाचा जो जर्क असतो तो डायरेक्टली ट्रान्सफर होतो फ्रेमवरती. पॉईंट नंबर 4, स्ट्रेसेस बाय बॅड रोड कंडिशन्स. रोडवरती आपल्या सर्वांना माहिती आहे की पॉटहोल्स किंवा स्पीड ब्रेकर्स असतात. अनइव्हन रोड आपल्याला बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतो. त्या केसमध्ये स्ट्रेसेस सर्व जे असणार आहेत ते व्हील्स पासनं फ्रेम पर्यंत ट्रान्सफर होणार आहेत. मग हा एक प्रकारचा लोडच आहे जो फ्रेमवरती येतो. पॉईंट नंबर 5, विथस्टँड सेंट्रिफ्युगल फोर्स व्हाईल कॉर्नरिंग. यामध्ये एक शब्द आला, 2 शब्द आलेत. आय थिंक तुम्हाला कदाचित माहित नसतील, सेंट्रिफ्युगल फोर्स आणि कॉर्नरिंग. कॉर्नरिंग वर्ड सिंपल आहे. कॉर्नरिंगचा अर्थ होतो शार्प टर्न. टर्न घेताना जो फोर्स येतो, सेंट्रिफ्युगल फोर्सच्या फोर्सला म्हणतात. तुम्ही डेफिनेटली एक्सपिरियन्स केला असाल. 4 व्हीलर किंवा 2 व्हीलर ड्राईव्ह करताना टर्नच्या वेळेला आपण गाडी जी आहे, गाडीचा स्पीड आपण शुअरली कमी करतो. कारण एकच आहे की आपल्याला माहित असतं जर का आपण त्या स्पीडनं टर्न घेतला तर गाडी आपली बाहेर फेकली जाणार आहे. हा एक इमॅजिनरी फोर्स आहे की जेणेकरून हाय स्पीडला गाडी आपली टर्नच्या वेळेला बाहेर फेकली जाते. त्या फोर्सला म्हणतात सेंट्रिफ्युगल फोर्स. मी एक शब्द वापरला इमॅजिनरी, म्हणजे हा आपल्याला दिसत नाही पण आपण एक्सपिरियन्स करू शकतो. कॉर्नरिंग शब्दाचा अर्थ आय थिंक क्लिअर झाला असेल, शार्प टर्न, टर्नच्या वेळेला. तर हा फोर्स जो आहे सेंट्रिफ्युगल फोर्स, तो अल्टिमेटली फ्रेमवरती येणार आहे. लोड्स ऍक्टिंग ऑन द फ्रेम. नंबर 1, शॉर्ट ड्युरेशन लोड व्हाईल क्रॉसिंग ब्रोकन पॅच. रोडची कंडिशन जर का चांगली नसेल, ब्रोकन पॅचेस असतील रोडवरती, तर हा शॉर्ट ड्युरेशनचा लोड आहे. शॉर्ट ड्युरेशन म्हणजे कमी वेळाचा आहे, कारण का रोड जो आहे तो ऍक्च्युली बऱ्यापैकी तुम्हाला प्लेनच भेटेल, पण काही रोड जो आहे तो ब्रोकन पॅचचा पण असणार, एकसारखे रोड तुम्हाला भेटणार नाही. त्यामुळे हा शॉर्ट ड्युरेशन लोड आहे. पॉईंट 2, मोमेंटरी ड्युरेशन लोड. मोमेंटरी काही क्षणापुरते येणार आहे ते. गाडी जेव्हा टर्न कर्व्हच्या वेळेला तुम्हाला मोमेंटरी ड्युरेशन लोड्स बघायला मिळतील. इम्पॅक्ट लोड, मी एक शब्द लिहिला आहे पुढे, कलिजन. कलिजन म्हणू शकता तुम्ही त्याला. धडक जेव्हा गाडीची बसणार आहे त्या केसमध्ये तो इम्पॅक्ट लोड असणार आहे. इम्पॅक्ट, धडक. पॉईंट नंबर 4, इनर्शिया लोड. इनर्शिया लोड मध्ये मी 2 शब्द वापरले, ब्रेकिंग अँड ऍक्सिलरेशन. तर जेव्हा ब्रेकिंग करणार आहे किंवा ऍक्सिलरेशन, आता तुम्हाला सांगायची गरज नाही की ब्रेकिंग म्हणजे काय आणि ऍक्सिलरेशन म्हणजे काय. गाडीचं जेव्हा तुम्ही ऍक्सिलरेटर पेडल दाबता त्यावेळेला गाडी ऍक्सिलरेटर होती आणि ब्रेक पेडल जेव्हा दाबता तेव्हा ब्रेकिंग. तर हे 2 ज्या सिच्युएशन्स आहेत त्या म्हणजेच इनर्शिया लोड्स. आणि लास्ट, स्टॅटिक लोड्स. लोड ड्यू टू चासी पार्ट्स. स्टॅटिक लोड्स म्हणजे काय, तर फ्रेम, गाडी जेव्हा स्टॅटिक आहे, स्टॅटिक म्हणजे थोडक्यात गाडी स्टेबल आहे, मूव्ह होत नाही, त्या केसमध्ये गाडी जरी मूव्ह होत नाही पण गाडीच्या पार्ट्सचं वेट जे आहे, पार्ट्सचं लोड जे आहे तो डेफिनेटली फ्रेमवरतीच असणार आहे. तर हा एक प्रकारचा लोडच आहे, त्याला म्हणतात स्टॅटिक लोड. टाइप्स ऑफ फ्रेम्स. कन्व्हेन्शनल फ्रेम. कन्व्हेन्शनल फ्रेम म्हणजे काय, पुढच्या स्लाइडमध्ये मी डायग्राम दिलेली आहे. तर कन्व्हेन्शनल फ्रेम मध्ये 2 साइड रेल्स जॉईंट टुगेदर बाय क्रॉस मेंबर. साइड रेल्स असतात 2. शिडीसारखं एकंदरीत स्ट्रक्चर असतं. शिडीचे 2 मोठे पाय असतात, ते एकमेकाला जोडलेले असतात स्टेप्सनं. त्याला म्हणतात, स्टेप्सना म्हणतात क्रॉस मेंबर. आणि शिडीचे जे मोठे व्हर्टिकल जे बार्स असतात तर त्याला म्हणतात साइड रेल्स. तर कन्व्हेन्शनल फ्रेम थोडक्यात दिसायला कशी दिसणार, शिडीसारखं. शिडीला इंग्लिशमध्ये लॅडर म्हणतात, तर लॅडर सारखे असणार. बॉडी इज बोल्टेड ऑन द फ्रेम बाय रबर माउंट्स. ह्या फ्रेमवरती बॉडी जी असणार आहे तिचं बोल्टिंग होणार आहे. बॉडी इज बोल्टेड ऑन द फ्रेम बाय रबर माउंट्स. तर बॉडी जी बोल्टिंग होणार आहे ते डायरेक्ट बोल्टिंग नसणार आहे, त्याच्यामध्ये रबरचे माउंट्स असणार आहेत.
जेणेकरून व्हायब्रेशन जी असणार आहे फ्रेमकडनं बॉडीपर्यंत येणारी ती काही प्रमाणात मिनिमाइज होतील रबर माउंट्समुळे. 3. लॅडर फ्रेम इज सिम्पलेस्ट ऑटोमोबाईल फ्रेम. मग अशी बोललोय मी, लॅडर शिडीसारखी दिसणारी फ्रेम जी आहे ही सिम्पलेस्ट सगळ्यात सोपी ऑटोमोबाईल मधली फ्रेम. दिस इज कन्व्हेन्शनल फ्रेम और यू कॅन से दॅट इट इज अ लॅडर फ्रेम. त्याच्यामध्ये फक्त दोन नॉमेनक्लेचर तुम्हाला बघायला मिळतील. तुम्हाला क्रॉस मेंबर बघायला मिळतील आणि साइड मेंबर्स बघायला मिळतील. ओके, दॅट्स इट. Second, integral frame, or it is also called as unibody. In this frame or in this structure, no frame is used. थोडक्यात ह्या केसमध्ये, ह्या सिच्युएशन मध्ये फ्रेमच वापरलेली नसते. तुमच्या डोळ्यासमोर उदाहरण येत असेल की मारुती ओमनी जे ह्याच्यामध्ये फ्रेम वापरलेली नसते, त्यालाच म्हणतात इंटिग्रल फ्रेम किंवा युनिबॉडी. ऑल असेंब्लीज आर अटॅच टू द बॉडी. सगळे कंपोनंट्स गाडीचे असेंब्लीज जे आहेत ह्या डायरेक्टली अटॅच होणार आहेत. फ्रेम तरी नाही आहे तर मग कशावर अटॅच होणार आहे? बॉडीवरती. ऑल फंक्शन्स ऑफ फ्रेम आर कॅरिड आउट बाय बॉडी इटसेल्फ. थोडक्यात काय तर फ्रेम नाहीच आहेत तर फ्रेमची जी कामं आहेत ती कुणाला तरी करायला पाहिजेत. तर ह्या केसमध्ये फ्रेमची सर्व कामं कोण करणार आहे? बॉडी करणार आहे. इलिमिनेशन ऑफ फ्रेम. फ्रेम इलिमिनेट झाले, नाहीशी केली गेली, त्यामुळं युनिबॉडी किंवा इंटिग्रल फ्रेम ही चीपर असते, स्वस्त असते अँड लेस वेट. वजन पण कमी असतं. फ्रेमच मेजर वेट आहे, फ्रेमच गायब झाले, फ्रेम नाहीशी केले, त्यामुळे लेस वेट असणार आहे, वजन कमी असणार आहे आणि त्यामुळेच युनिबॉडी कशी असणार आहे? इकॉनॉमिकल. पण एक डिसएडव्हान्टेज आहे ह्या फ्रेमचा, इंटिग्रल फ्रेमचा किंवा युनिबॉडीचा. रिपेअरिंग इज डिफिकल्ट. रिपेअरिंग जे असणार आहे ते खूप डिफिकल्ट असणार आहे, टाइम कन्झ्युमिंग असणार आहे, त्यामुळं खर्चिक असणार आहे. कळू शकतं? ओके. दिस इज अ डायग्राम ऑफ इंटिग्रल फ्रेम. तुम्ही जर का काळजीपूर्वक बघितला तर तुम्हाला इथं फ्रेम नाही बघायला मिळणार. ही सगळी एकत्रितपणे बॉडी आहे, युनिबॉडी आहे आणि ह्या बॉडीवरती सगळी कॉम्पोनंट्स, इंजिन, गिअरबॉक्स, सर्व कॉम्पोनंट्स बॉडीवरतीच अटॅच होणार आहेत. थर्ड, सेमी इंटिग्रल फ्रेम. नावातच सर्व आहे, सेमी इंटिग्रल. इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ कन्व्हेन्शनल आणि युनिबॉडी. पहिल्या दोन फ्रेम जे आहेत त्याचं मिक्सिंग आहे, त्याचं कॉम्बिनेशन आहे, म्हणजे सेमी इंटिग्रल फ्रेम. हाफ फ्रेम इज फिक्स्ड ॲट फ्रंट ऑन विच इंजिन गिअरबॉक्स इज माउंटेड. हाफ फ्रेम जे आहे, निम्मा पार्ट जो आहे फ्रेमचा पुढच्या साईडचा, तो त्याच्यावरती इंजिन गिअरबॉक्स माउंट केलेला असतं. सिंपल रिझन आहे, इंजिन आणि गिअरबॉक्स जे आहेत ह्याचं वेट जे असतं हे खूप जास्त असतं, त्याला सपोर्ट करण्याची गरज असते. मग ह्या कंपोनंटसाठी फ्रेम यूज केले, पण रेअर साईड जी आहे तिथं फ्रेम नाही तर तिथं यूज केले युनिबॉडी किंवा इंटिग्रल फ्रेम. ओके. देर इज द ऍडव्हान्टेज ऑफ सेमी इंटिग्रल फ्रेम. when vehicle met an accident, गाडीचा ऍक्सिडेंट जेव्हा होतो, in that case front frame can be taken out and replace damaged frame. ऍक्सिडेंटच्या केसमध्ये आपण फ्रेम काढणं सोपं आहे, फ्रेम आपण बाजूला काढून ती डॅमेज फ्रेम आपण रिप्लेस करू शकतो. तर हा एक बेसिक ऍडव्हान्टेज आहे सेमी इंटिग्रल फ्रेमचा. दिस इज अ डायग्राम ऑफ semi-integral frame. Actually, half part is shown over here on which engine and gearbox is attached. The body attached to this frame is not shown in the figure. Frame sections. फ्रेम सेक्शन म्हणजे जेव्हा आपण फ्रेम कट करणार आहे त्यावेळेला त्याचा कुठला सेक्शन आपल्याला बघायला मिळणार आहे, ॲज वेल ॲज व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ रिस्पेक्टिव्ह फ्रेम सेक्शन्स. या सर्व गोष्टी आपण
ह्या स्लाइडमध्ये डिस्कस करणार आहोत. तर नंबर 1, चॅनल सेक्शन. तिथे तुम्हाला सी टाईप मी काढलेला दिसेल. सी सेक्शन पण याला म्हणतात. तर याचा ॲडव्हान्टेज आहे गुड रेजिस्टन्स टू बेंडिंगसाठी चांगला रेजिस्टन्स देतो सी सेक्शन. त्यामुळं चॅनल सेक्शन जो आहे तो सी रेल्स मगाशी आपण एक शब्द वापरलाय बघा, हॉरिझॉन्टल सेक्शन जे असतात तिथं सी सेक्शन वापरलेला असतो फ्रेममध्ये. बी, ट्युब्युलर सेक्शन, ट्यूब सारखा दिसतो, सर्क्युलर काढले मी तिथं सेक्शन कसा दिसेल तो. गुड रेजिस्टन्स टू टॉर्शन तुम्हाला कळतं, ट्विस्टिंग लोड्स जे येणार आहेत, आपण पिळतो कुठलीही गोष्ट तर त्या केसमध्ये तो टॉर्शनल लोड असतो. तर ट्युब्युलर सेक्शन हा चांगला रेजिस्टन्स देतो टॉर्शनच्या केसमध्ये. सी, बॉक्स सेक्शन, बॉक्स दाखवलाय तिथे, चौकोनी सेक्शन दाखवलाय. तर बॉक्स सेक्शन इट गिव्स गुड रेजिस्टन्स इन बेंडिंग as well as torsion. I section, it gives good resistance for bending and torsion. And last one, it is top hat section. Hat जी असते टोपी त्यासारखा दिसतो, so it is called as top hat section. Materials used for frame construction. कुठले कुठले मटेरियल वापरतात फ्रेम तयार करण्यासाठी? माइल्ड स्टील, aluminum alloy, carbon steel, and nickel alloy steel. These are the materials used for frame construction.